तर हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे असतो तर गाईज, आम्ही आज आलेलो आहो अजिंठा येथे एलोरा केव्जमध्ये. जे आपल्या 20च्या नोटीवरती दिसते ना, ते आहे इथे. जे माझ्या पुढे आहे त्यातनं हा स्तंभ येतो एलोरा केव्जचा. हा पूर्ण एक पहाड आहे, तिथे पूर्ण खोदून बनवलेला आहे. एकच पहाड आहे, एकाच पहाडामधून बघा. तुम्हाला एंट्री पण दाखवतो मी एकदा. तर गाईज, तुम्ही गर्दी बघू शकता किती सारी आहेत. तर तुम्हाला एक मेन स्पॉट दाखवतो. हे बघा, हत्ती. आणि हे जो हा जो पोर्शन आहे, हा आहे तो एलोरा केव्जचा, जे 20 रुपयाच्या नोटीवर आहे. तुम्हाला तो मी टाकून देईल, मी शॉट काढलेला आहे. आणि हे अंदर इथे लोक राहत होते पहिले. हे बघा किती चांगलं इथे आतमध्ये आहे. अजिंठासारखंच आहे ते. आणि इथच्या ज्या मंदिर मूर्त्या आहे त्या खूप छान प्रकारे असे बनवलेल्या आहे. हे बघा, इथून खूप छान वाटतं असं पाहायला. इकडे बंद करून ठेवलेला आहे बहुतेक. हा एरिया बघू शकता तुम्ही. हा हत्ती मस्त आहे. हा सोन तुटलेली आहे. आणि बघा, तो मागे तो पहाड दिसत आहे, तो पहाड पूर्ण तिथून कापलेला आहे. आणि एक प्रकारे हे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून पण घोषित झालेली आहे. त्यामुळं खूप छान वाटते. इथे कपल बसलेला आहे. अजून तुम्हाला दाखवतो. तर काहीच बघा, तिथे ते मधुमाचं प्रौढ वगैरे ते उडालेलं आहे. तिथून जाऊ आतमध्ये आपण. बघा, छान प्रकारे वरती असं दाखवलेलं आहे. यांनी हो, छान आहे असं पहाड. एकच पहाड कापून बनवलेलं आहे. खूप चांगलं वाटतं आणि थंड आहे. इतक्या ह्याच्यामध्ये पण लोकांनी चपला काढून ठेवलेल्या आहे. बाहेरचं इथे पण मंदिर आहे. खूप मोठं असं बनवलेलं आहे. 3-4 मजली वाटते मला ते. खाली ते 1 मजली, 2 मजली, 3 मजली, 4 मजली, चौथं वरचं आहे ना. वरती पण दिसतंय. लोक बसलेले आहेत. हा पण करू शकतो. एकदम लैला मजनू बाय मस्त. हो का? म्हणजे ते त्यांच्यासाठी बनवलं. अच्छा, चला आतमध्ये जाऊन बघूया. शूज काढून घेऊ आपण. तर बघा गाईस, पूर्ण अंधार आहे. हा, आणि हा पूर्ण एकच पहाड आहे, पूर्ण कोरून बनवलेला आहे. तेव्हाच्या काळात पूर्ण ही डिझाईन. बापरे. आणि वरती चित्र पण बघा तिथे काढलेले आहे. दिसू शकते. हो बघा, छान प्रकारे. आणि हे पूर्ण एक बॅक साईडला पण आहे. हे बघा इथे. आणि इथे मेन म्हणजे शिवची आय थिंक पिंड ठेवलेली आहे मेन. आणि इकडे असं बसायला खूप छान जागा आहे इथे. आणि इकडे आता बॅक साईडला बाहेर आलो आहे, तर बघू शकतो आपण पूर्ण मंदिर. आणि ते पोळं खालून दाखवलेलं होतं ते उडालेलं आहे पोळं.
इथे एक प्रकार एक मंदिर, इथे पण एक मंदिर आहे, त्याच्यावर काहीतरी छायाचित्र काढलेले आहेत. हा पूर्ण बघा, हा तो पहाड पूर्ण. असं आहे इकडे, आणि इकडे पण पूर्ण असं दिसतंय आपल्याला. हा पूर्ण पहाड आहे, तो खाली पूर्ण येतोय. खाली पण आहे. आय थिंक आपण सेकंड फ्लोअरला आहे. आणि जे मंदिर आहे आपलं, त्या मंदिरच्या आपण साईडने फिरतोय. हे आमचे मित्र इथे बसलेले फोटो काढताय किती वेळचे. हेच आमचे ते हिरो जे फोटो काढताय. म्हणजे इथं फक्त त्यांच्यासाठी इतके आधी आले आहे की फक्त फोटो काढायसाठी इतके आले. आणि हे तेच आहे, ते आलू लेलो आलू ते वाले आहेत ते. आणि बघा इथे मंदिर टाईप, खूप असं शांत वातावरण, पण लोकांची गर्दी असल्यामुळे शांत दिसत नाही, पण आहे शांतच. इतक्या आतमध्ये येऊन कसं काय बनवलं असतील आपल्याला तेच कळत नाही. त्या काळात जर लोक राहत होते, हे बघा ते वरती लोक गेलेले आहेत. खूप रिस्की काम आहे ते. लोक बघा तिथे जाऊन फोटो काढताय, खूप रिस्की काम. चला तिकडून आलं की परत जाऊया आपण, खाली पण जाऊ एकदा, परत चेक करून या. इकडचा दरवाजा बंद आहे, पण हे त्यांची बाल्कनी असणार. बघा दिसतंय, इथून बाल्कनी आहे त्यांची बाहेर. चला तर आपण आता खाली जाऊया. तर गाईस बघा, इथून चांगला व्ह्यू दिसतोय. छान प्रकारे यांनी तेव्हाच्या काळात इतक्या वर्षा पहिले ते कसं काय बनवलं असतील. तेव्हाचे इंजिनियर्स तर आजच्या इंजिनियरपेक्षा खूप चांगले असतीलच, म्हणजे आहेच असं म्हणायला काही हरकत नाही. तेव्हा काही इतकी टेक्नॉलॉजी पण नव्हती, काही नव्हतं, तरी पण त्यांनी इतकं चांगल्या प्रकारे बनवलं. आताचे इंजिनियर इतकं बनवू शकत नाही. इकडे पण आतमध्ये आहे पूर्ण पहाड बघा. दिसतंय बघा, एक कोरीव काम बघा यांचं. आपण जे वरती होतो, आता वरती इथे गेलेलो होतो, आणि त्यांच्या खाली ज्या बाल्कनी म्हटलं तुम्हाला, त्या बाल्कनीच्या खाली हे बघा किती छान प्रकारे त्यांनी काढलेलं आहे, कोरीव काम केलेलं आहे शार्पपणे. आणि पूर्ण इकडे त्यांनी पूर्ण ह्याच्यावर पूर्ण कोरीव काम, पहिले वरतीपासून खालीपर्यंत बघा कोरीव काम आहे बघा. वरतीपासून पूर्ण खालीपर्यंत पूर्ण कोरीव काम केलेलं आहे. हे बघा, तेव्हा त्यांनी हत्ती पण काढलेले होते, आणि पण त्यांच्या हे बघा ही हत्ती आहे. आता पण त्यांची हा बरोबर आहे, यांची सोंड दिसत आहे, पण या हत्तींच्या तिन्ही हत्तींची सोंड तुटलेले आहे दिसत तुम्हाला. छोटं बाळ बघा खेळत आहे. पूर्ण भिंतीवर कोरीव काम केलेले आहेत. वरती कसं जायचं, आय थिंक त्या पायऱ्या दिलेल्या आहेत तिथे. त्या पायऱ्यांवर जाऊ आपण आता. बघा इकडून तुम्हाला दिसतंय पूर्ण बॅक साईडला पूर्ण कोरीव काम केलेलं आहे सगळं पूर्ण प्रकारे. आपण आता आलो आहे मंदिरची बॅक साईड. बघा इथे सगळे हेच बनवलेले आहे आपले गणपती, हत्तीचे एलिफंट. हे या हत्तींचे सोंड बरोबर दिसतं आहे, पण बाकी हत्तींच्या सोंड तुटलेलं आहे. त्या तीनपैकी एखादी बरोबर आहे, बाकी तुटलेली आहे.
त्यांना जिथे जिथे भेटलं ते प्रत्येक ठिकाणी त्यांनी कोरीव काम केलेलं आहे. हा बघ, हा पूर्ण पहाड तिथून बघा तुम्हाला दिसतोय, हा पूर्ण पहाड आहे. हा बघा, इतके मोठे मोठे स्तंभ घेतले त्यांनी. हे कॉलम्स बघा किती साईजचे मोठे मोठे कॉलम घेतलेले आहे. म्हणजे कॉलम नाही, ते पूर्ण याच्यामुळेच ते पूर्ण डिझाईन टाईप त्यांनी बनवलेली आहे त्या काळात. अजून पण कौतुक येतं आहे त्यांचं की इतकं चांगलं आहे बघा. आता आपण चालतो आहे तरी इथे पण म्हणजे अशी कोणतीच जागा सोडलेली नाही त्यांनी जिथे आपण हे करू शकत नाही. म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांनी कोरीव काम केलेलं आहे. आय थिंक इकडे केलं नाही पण इथे केलेलं आहे बघा. त्यांना इथे टाईम नसेल मिळाला. हे बघा, इथून आता तिकडे पण स्टार्टिंगला तुम्ही बघाल तर प्रत्येक कोरीव काम दिसते तुम्हाला. हे पूर्ण कोरीव काम आहे. आणि इथून त्यांनी कोरीव काम इकडे केलेलं नाही इतक्या पोर्शनमध्ये. हे त्यांचं राहिलेलं तेव्हा करायचं कोरीव काम वगैरे सगळं. नंतर इकडे परत सुरू केलं त्यांनी.